साईडचं. ह्या सगळ्या मूर्त्या ज्या आहेत ना त्या पूर्णतः सोन्यामध्ये बनवलेल्या आहेत. आणि गुड मॉर्निंग गाईज. तर आता आम्ही आलेलो आहोत सकाळ सकाळी शिवला बीचला आणि खूप छान वाटतं सकाळी आलं समुद्रकिनाऱ्यावर मस्त. आणि आमचा हा तिसरा दिवस आहे ना, आमचा हा तिसरा दिवस आहे. फर्स्ट डेला आम्ही स्टे केला कारण आम्ही उशिरा आलो होतो. सेकंड डे आम्ही मालवण आणि सिंधुदुर्ग केलं, जे सगळ्या राईड होत्या त्या केल्या. आणि आज आम्ही आलेलो थर्ड डेला शिवला बीचला, जे की आम्हाला डॉल्फिन सफर बघायची आहे. आणि त्याच्यानंतर अजून काय काय जे सीन असतील ते सुद्धा आम्ही बघणार आहोत आणि तुम्हाला सुद्धा बघायला मिळणार आहेत व्लॉग थ्रू. सो व्लॉग कंटिन्यू ठेवा. इथे आम्ही नाश्त्याला उकडीचे मोदक घेतले होते आणि आंबोळ्या घेतला होता. माझा आणि भाऊजींचा तर नाश्ता करून झालेला आहे, पोहे. आणि आता आम्ही निघालेलो आहोत डॉल्फिन सफरला आणि तिकडे उभे राहिलेले आहेत बोट येण्यासाठी. पण आम्ही अजून नाश्ताच करतोय. आता अजून आमची मॅगी येतीये है ना. खोबरं खाऊ नका, ऍसिडिटी. सो आता आम्ही निघालेलो आहोत डॉल्फिन सफरला. लाटा वेव्स बघती, बापरे. नाही दिसत आहे, आली की दिसेल. बॅक करू. कसे वाटते? छान वाटते. केला नाश्ता? मोदक खाताय सकाळ सकाळी. हात आतमध्ये घ्या सर्वांनी. हॅलो, आम्ही चाललो आता डॉल्फिन बघायला. काय करा, सीगल आहे ना. तिला दिसतंय का? ये नाही तर इकडे या साईड येते. आलेलो आहोत शिवला पॉइंटला आणि इथे मध्येच थांबलेलो आहोत समुद्राच्या. आता आम्ही चाललेलो आहोत सिंधुदुर्ग फोर्टला. सो आता मी तिथे तिकीट काढले आणि आता इथे लाईनमध्ये उभे आहोत. आता बोट आली की मग सरळ फोर्टमध्ये. लवकर चिवला बीचला गेलो होतो तेव्हा तिथे आम्ही डॉल्फिन वगैरे सफर केली. त्याच्यानंतर कडवा पॉइंट, आमच्या बाउन्सर बघा बाजूला, कवडा ना का, हा कवडा पॉइंट बघितला. नंतर आम्ही ते काय कोणता पक्षी होता तो, सीगल होता तो पहिला. आणि एक तो शिंपला पॉइंट बघितला, खूप छान होता शिंपला पॉइंट, तो मला जास्त आवडला. डॉल्फिन बोललो ना, डॉल्फिन सफर. आणि आता आम्ही चाललेलो आहोत, तिकडून आलो आणि आता चाललेलो आहोत सिंधुदुर्ग फोर्ट.
हा बेटा. तर आता आम्ही जस्ट सिंधुदुर्ग फोर्ट करून आलो आणि इथे दुपारचं जेवण करतोय. आणि काय जेवताय हो तुम्ही? काय करणार गाई, पैसे संपले म्हणून वरण भात भाजी. वरण भात खातो. मच्छीचा काटा दिसला ताटात. नाही ते हिला जबरदस्ती मला दिलं. हा मच्छी फक्त व्हेज असते. काय माहिती होती पाण्यातली आहे ती, व्हेजच असते मच्छी. हो. नाही पण त्यांनी खरंच वरण भात घेतलं होतं. मी माझ्या ताटातली फिश त्यांना दिली होती. बायकोचं प्रेम हॅशटॅग. माझा आहेच ग नवरा प्रेम. चांगलं होतं भाऊजी चिकन. भाऊजींच्या ताटातलं सगळं संपलंय आणि नंतर व्हिडिओ काढली. सो आणि आमचे चिल्लर पिल्लर पण जेवतायत. या जेवायला, मोबाईल खेळत जेवायला. या जेवायला सगळेजण. जेवण आमचं झाल्यानंतर मी व्हिडिओ काढायला सुरुवात केली. कारण की भूकच इतकी लागली होती. सकाळी 5 वाजता लागली होती. सकाळी आम्ही लवकर निघालो होतो आणि सकाळपासून फक्त बोट पोरं कंटाळली. बोटमध्ये बसून सो आता आम्ही आलेलो आहोत रॉक गार्डनला. ₹500 नाही, ₹5. कुठे गेली गया? कुठे गेली गया? काय पाहिजे बोल बाबा. गया काय पाहिजे? हा घेऊया चल ये इकडे चल. तर आता आम्ही आलेलो आहोत रॉक गार्डनला आणि आता आम्ही आतमध्ये चाललेलो आहोत. चल एक दादाला द्या का इकडे बघ. आवड पुढे बघ. आले. सो हे बघा किती छान आहे रॉक गार्डन. त्याने तो सेल्फी पॉइंट दाखवला तो तिकडे कोपऱ्यात. कुठे बघ ना तिथे खाली उतरल्यावर ते कपल फोटोशूट करत होते व्हिडिओ. हा. तर आता आपण तिथे सेल्फी काढूया. हे झाडं पण बघा किती छान असे आलेले आहेत. मस्त. हो किती छान असं मालवण लिहिलेलं आहे. आणि आम्ही आता इथे रॉक गार्डनला आलेलो आहे आणि मस्त वाटतंय. मालवणच्या शेजारीच मी बसली आहे खाली अशी. पण आपण सगळा मालवण फिरून मग इथे बसलो. तिला नाही जमणार एवढं चढायला. हे मिळतं का हे ऑनलाईन. शिकव तिला. कुठे तिला झोक्यात बसायचं असेल. झोकाच नाहीये पिलू. तिला झोका आवडतो. जाताना पण खाली कार चप्पल. जल्दी भाग के चप्पल पहनना बहुत गर्म है. 1 2 3 गो. जल्दी चप्पल आणि हा महाराजांचा भुयारी मार्ग आहे. आता आम्ही आलेलो आहोत मालवणमधलं सुप्रसिद्ध असं मेढ्यातले गणपती आहे तिथे. म्हणजे गणपती मंदिर आहे आणि ते आपण आतमध्ये बघायला जाणार आहोत. चला आतमध्ये. इथे ना गणपती पूर्णतः सोन्याचे आहेत. सो आतमध्ये नहीं करूँगा. आणि हे बघा
ह्या सगळ्या मूर्त्या ज्या आहेत ना त्या पूर्णतः सोन्यामध्ये बनवलेल्या आहेत आणि इथलं सुप्रसिद्ध मंदिर आहे आणि तुम्ही नक्की या मंदिरामध्ये आलात तर आवश्यक भेट द्या. छान आहे ना एकदम जबरदस्त एकदम. आमची मालवणची ट्रिप संपवून आम्ही लगेचच निघालो गोव्याला जाण्यासाठी. तर मी हा ब्लॉग इथेच एंड करते. तुम्ही गोव्याचे व्लॉगसुद्धा नक्की बघा, ते सुद्धा मी अपलोड करणार आहे. टोपी काढा ना.